तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवर गंभीर आरोप केलेत। तसंच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्राचा दाखला देत तटकरे आणि पटेलांना राष्ट्रवादीवर ताबा मिळवायचा होता असा आरोप केलाय। जय पवारांनी या दोन नेत्यांच्या दबावामुळेच पत्रकार परिषद घेतली नाही असंही रोहित पवारांनी म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत। दोन पत्रांचा उल्लेख प्रामुख्याने आता समोर येतो। तुम्ही एक पत्र सांगितलं, दुसऱ्या पत्राबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? बघा, सुनित्रा काकेंचं एक पत्र ज्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की 28 जानेवारी म्हणजे दादांचा ॲक्सिडेंट पासून आत्तापर्यंत जेव्हा त्या अध्यक्ष झाल्या तोपर्यंत जर कुणी कुठला पत्रव्यवहार हा जर इलेक्शन कमिशन बरोबर केला असेल तो बाद ठरवला जावा, त्याला कुठेही गृहीत धरू नये असं काकींनी त्या ठिकाणी सांगितलं। मग आम्ही थोडंसं खोलात गेलो, आमच्या काही संपर्क, काही मीडिया, काही लोकांशी आम्ही बोललो, रिसर्च केला। त्यात आम्हाला एक पत्र असं सापडलं जे 6 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या सहीचं इलेक्शन कमिशनला होतं की संविधानामध्ये म्हणजे त्यांच्या पार्टीच्या संविधानामध्ये बदल झालेले आहेत आणि जे वर्किंग प्रेसिडेंट आहे म्हणजे प्रफुल्ल पटेल यांना पूर्ण अधिकार त्या ठिकाणी दिले जातात। आता हे काकींना माहीत नव्हतं का? मग हा प्रयत्न का केला गेला? मग कुठेतरी पक्षावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे त्यावेळेस करत होते का आधीपासून हा कट रचला होता? कारण तुम्ही जर बघितलं असेल 28 तारखेला जेव्हा दादांचा ॲक्सिडेंट झाला 2 दिवसातच गोयल साहेब जे आहेत, जे भाजपचे खूप मोठे नेते आहेत, त्यांनी एक स्टेटमेंट केलं की प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष त्या ठिकाणी झाले। मग काही प्लॅनमध्ये BJP सुद्धा इन्व्हॉल्ड होतं का? असे बरेच प्रश्न आता निर्माण त्या ठिकाणी व्हायला लागलेत। पण दुसरं एक पत्र आहे जे आम्हाला आता कळालेलं आहे की सुनित्रा काकी त्या ठिकाणी अध्यक्ष झाल्यानंतर एक कोणीतरी तिथं डॉक्युमेंटमध्ये फेरफार करून एक वेगळंच चुकीचं डॉक्युमेंट हे इलेक्शन कमिशनला पाठवलं आहे, ज्याच्यात कार्याध्यक्षाला म्हणजे प्रफुल्ल पटेलला अधिकार तेवढेच मिळतील असं काहीतरी झालंय, घडलंय असं आम्हाला कळतं आहे। सुनीत्रा पवारांशी काही बोलणं झालं का? आणि खरं तुम्ही ज्या पद्धतीने आरोप करताय त्यानुसार त्यावेळी तुमच्यावर देखील आरोप होत होता की शरद पवारांची राष्ट्रवादी कुठेतरी कंट्रोल करू पाहते आणि त्यामुळेच अशा पद्धतीचं एक पाऊल उचललं गेलं असं त्यांच्याबद्दल सांगण्यात येतं। अरे पक्ष वेगळे, आम्ही कसं कंट्रोल करणार आहे? तुमचा पक्ष वेगळा, आमचा वेगळा, तर तुम्ही तसं चालवताय। उलट आम्हीच पहिलं होतो, कारण या घडामोडी व्हायला लागल्यात। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे ताबा घ्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे हे आम्हाला जेव्हा कळालं, आम्हीच पहिलं होतो ज्यांनी स्टेटमेंट केलं की सुनित्रा काकींना तिथं राष्ट्रीय अध्यक्ष करा, सुनित्रा काकींना सगळे पोर्टफोलिओ दादांची मिळाले पाहिजे, सुनित्रा काकी ह्या DCM त्या ठिकाणी झाल्या पाहिजे। त्याच्यातच आपण जर बघितलं की ही करामत करण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडनं त्यांच्याकडनं त्या ठिकाणी झाला होता, पण फक्त आमदार 35 आमदार, ते काही आमदारांनी सही नाही केली आणि काही पदाधिकारी यांनी मागे लागून सुनित्रा काकींना तिथं राष्ट्रीय अध्यक्ष केलेलं आहे। तर रोहित पवारांनी आरोपांची राळ उठवल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज सुनेत्रा पवारांची भेट घेतली। त्यासाठी सुनील तटकरे विधानभवनामध्ये दाखल झाले होते। दरम्यान रोहित पवारांच्या आरोपांवर सुनील तटकरे पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार असल्याची माहिती त्यांनी ABP माझाला दिली आहे। दरम्यान रोहित पवार हे केवळ संभ्रम निर्माण करतायत असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्यानं माझाशी बोलताना केलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं रोहित पवारांचे आरोप फेटाळलेत। प्रफुल्ल पटेल यांच्या अधिकारांबाबत आरोप करणारं पत्र हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगातील आणि कोर्टातील कायदेशीर काम पाहण्यासाठी देण्यात आलं होतं। कोर्टातील सुनावणी किंवा निवडणूक आयोगातील तारखांना सतत राष्ट्रीय अध्यक्ष यांना उपस्थित राहता येत नसल्यामुळे तसे अधिकार अजित पवार यांनी आधीच राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांना दिले होते अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। अजित पवार कोर्टात किंवा निवडणूक आयोगामध्ये स्वतः जात नव्हते, त्यावेळी प्रफुल्ल पटेल त्यांना अधिकार होते, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून कामकाज पाहिलं जात होतं अशी सूत्रांची माहिती आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।